आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। मागे आपण जन्म कर्मच मे दिव्यमध्ये श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म दिव्य कसा त्याविषयी काही दोन शब्द सांगितले होते। आता श्रीधर स्वामींचा महाराजांचा जन्म कसा झाला असं म्हटलं जातं ना, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपजायते। जिथे पावित्र्य असेल आणि सर्व प्रकारचं ऐश्वर्य असेल, पैसाच म्हणजे ऐश्वर्य नाही, लक्ष्मीचे 8 प्रकार आहे, त्याच्यामध्ये यशश्री आहे, धनश्री आहे, हे सर्व प्रकार आहे। तर ज्यावेळी परमेश्वर अवतार घेतो ना, आधी घराची त्या घराण्याची पुण्याई ही फार महत्वाची असते। त्याबरोबर जन्मदाता आई वडिलांची तपश्चर्या ती तितकीच महत्वाची। कारण काही असू दे, श्रीधर स्वामी महाराजांच्या घराण्यात सर्पशाप होता, त्यामुळं त्यांच्या इथे मुलं वाचत नव्हती। असं त्यांना कोणी सांगितलं की आपल्या घराण्यात सर्पशाप आहे आणि उपशापही मिळालेला आहे। त्या दृष्टीने आपण जर गाणगापूरला जाऊन दत्त महाराजांना प्रसन्न केलं तर आपल्या घराण्यात साक्षात परमेश्वर जन्म घेऊन येईल आणि त्यामुळं तुमच्या घराण्याचा उद्धार होईल। स्वामींच्या आईचं नाव सौ कमलाबाई, वडिलांचं नाव नारायण। कमलाबाई आणि नारायण हे दोघेही गाणगापूरला तपश्चर्येसाठी गेले होते। नारायण महाराज जे स्वामींचे वडील होते, त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि त्याच्या मातोश्रीनी संगमावरती जाऊन रोज त्या वेळी प्रदक्षिणा करायच्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा 5-6 महिने गेले। त्यांचं वास्तव्य गाणगापूर तर जे संस्थान आहे त्याच्या समोर आधी एक शंकराचार्यांचं मठ होतं। आता चिदानंद धर्मशाळा वगैरे काहीतरी तिथे झालेली आहे। योग असा आला, मी गाणगापूरला गेलो, तिथे एक रामदासी मला भेटले। माझ्या ओळखीचे नव्हते। मला म्हणाले, मला चहा पाजशील का? मी चला पाजून देतो। मग मला गाणगापुराचं जे संस्थान आहे आत घेऊन गेले। तिथे ओसरीवर एक वयस्क 98-99चे बसलेले वैदिक ब्राह्मण मला दिसले। मला ते म्हणाले रामदासीजी होते बरोबर, हे बघ, श्रीधर स्वामी महाराजांचे जे कुलपुरोहित गाणगापूरचे होते त्यांचा हा मुलगा आहे, याच्याकडनं तुला बरंच काही माहिती मिळेल। मी त्यांना विचारलं, खरंच का श्रीधर स्वामीचे आईवडील नारायण आणि कमलाबाई या इथे आल्या होत्या का तपश्चर्येला? तर हो, त्यावेळी माझं वय 15 वर्षाचं होतं आणि मला आठवण आहे, दोघे आले होते। त्या दोघांचा हस्ताक्षर आमच्या घरी आहे। त्याबरोबर या देवळाच्या समोर एक शंकराचार्यांचं मठ, दंडी स्वामींचं मठ होतं, तिथे ते वास्तव्य करायचे। मग मी विचारलो, खरंच का त्यांना दत्तात्रय स्वामींनी
नारळाचा प्रसाद दिला होता का? तेव्हा हो, दिला होता. कसं काय? म्हणजे माझ्या वडिलांनी ही गोष्ट सांगितली. एकदा रात्रीच्या वेळी जेव्हा यांचं अनुष्ठान चाललं होतं, त्यांनी दत्त महाराज आले आणि मला तुमचं अनुष्ठान पूर्ण झालं, तुम्हाला काय पाहिजे? नारायण बुवा म्हणाले मला काही नको. मग दत्त महाराजांनी कमलाबाईंना विचारलं, आई तुला काय पाहिजे? त्या कमलाबाई म्हणाल्या, तू आई म्हणाला ना, माझा पुत्र होऊ दे. आता दत्त महाराज वचन देऊन फसले. मग हो, आता तुला वचन दिलंय ना की काय पाहिजे तुला, तर मलाही शब्दात मी फसलो. मी येईन, तुझा मुलगाच होऊन येईन. मग कमलाबाईंनी विचारलं, खूण काय त्याची? खूणही तर मिळायला पाहिजे ना, नाही तर मुलगा होऊन कसं ओळखायचं की तू माझा मुलगा? दत्त जयंतीच्या वेळी, दत्त जन्माच्या प्रसंगी गाणगापूर जवळ मी जन्माला येईन. आणि ह्या गोष्टीचा खुलासा मला त्या वृद्ध व्यक्तीने केला. त्यामुळं हे घडलं नाही हे शंका करण्याचं उरलंच नाही. त्यानंतर असा प्रसंग झाला की लाळ चिंचोडीला स्वामींचा जन्म का व्हावा याच्या मागेही, आज तिन्ही सांजेलाच का व्हावा, पौर्णिमेलाच का व्हावा, ह्याच्यामध्येही काही गुपित असतं. श्रीपाद श्रीवल्लभाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला. नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. आणि श्रीधर स्वामींचा जन्म तिन्ही सांजेला झाला. तिन्ही काळ महत्वाचे संधी काळ आहे. प्रातःकाळ सूर्योदयाचं वेळी संधिकाळ म्हणवला जातो, दुपारचाही संधिकाळ म्हणवला जातो, आणि हा जो आहे सायं संध्या ही संधी. का की प्रत्येक युगाच्या मध्ये एक संधिकाळ असतो. त्या संधिकाळामध्येच ईश्वरी अवतार होतो. असं म्हटलं जातं की कलियुगाचा संधिकाल 5000 वर्षानंतर येणार आहे, तेव्हा सतयुगाचा प्रारंभ होणार आहे. त्या दरम्यान बरेच सत्पुरुष ईश्वरी अवतार जन्म घेणार आहे. त्यापैकी जर आपण घेतलं श्रीपाद श्रीवल्लभ, रामदास स्वामी, नरसिंह सरस्वती महाराज, श्रीधर स्वामी, या त्या संधी काळात आलेले सत्पुरुष आहेत. आता पौर्णिमेलाच का? पौर्णिमाला 16 कला चंद्राला असतात. आज 16 कला पूर्ण जो असतो त्याला म्हटलं जातं जगद्गुरु. कृष्णम वंदे जगद्गुरु. कृष्णाला 16 कला होत्या, मग कृष्णाला जगद्गुरु म्हटलं गेलं. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं गेलं, का की 16 कला पूर्ण असल्या तरच त्याला जगद्गुरु म्हणता येतं. म्हणून देवामध्ये जर गुरु हा शब्द कोणाला मिळाला तर गुरुदेव दत्त. गुरुदेव हा शब्द का मिळाला? आणि त्यांचा मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म झाला. मार्गशीर्ष पौर्णिमेला जन्म झाला म्हणजे त्यांना 16 कला पूर्ण होत्या. दुसरी गोष्ट की हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार सूर्योदयाच्या वेळी सकाळी झाला. त्यावेळी ज्ञानाचा प्रकाश द्यायची गरज होती. ज्ञानाच्या प्रकाशाच्या दृष्टीने श्रीपाद श्रीवल्लभांचा सूर्योदयाला जन्म झाला. आणि दुसरं, दुपारीच्या वेळी नरसिंह सरस्वतीचा जन्म झाला, का की सूर्य दुपारच्या वेळी पूर्ण प्रकाशाने प्रकाशित होत असतो. तर त्यांना आपल्या अवतार कार्य नरसिंह सरस्वतींना विशेष रूपात दाखवायचं होतं. नरसिंह सरस्वतींनी वयाच्या 80व्या वर्षी कर्दळी वनात गमन केलं, म्हणजे बराच मोठा काळ ते राहिले कर्ममार्गात. हे श्रीपाद श्रीवल्लभांनी वयाच्या 33व्या वर्षी अदृश्य झाले. नरसिंह सरस्वती 80 वर्षापर्यंत राहिले, का की दुपारच्या वेळी सूर्य चारी जागी सूर्याचा प्रकाश पसरलेला असतो. सकाळी पूर्व दिशेला असतो, पसरलेला नसतो.
म्हणून तिथे ज्ञानाचा प्रकाश द्यायचा होता. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ हे सकाळी जन्माला आले आणि नरसिंह सरस्वती हे कर्मप्रधान होते. रामदास स्वामी महाराज प्रत्यक्ष भगवान राम हे दुपारी 12 वाजता जन्माला आले. हे प्रचंड सामर्थ्य त्यांना दाखवायचं, सूर्याचा प्रकाश किती असतो हे दाखवणे. बघा, यांची प्रसिद्धी खूप झाली. नरसिंह सरस्वती, रामदास स्वामी यांची प्रसिद्धी जशीच आले प्रसिद्धी सुरू झाली. पण श्रीपाद श्रीवल्लभांची प्रसिद्धी 500-600 वर्षानंतर कळली. तर दुपारचा जो सूर्य असतो तो चारीकडे आपल्या प्रकाश टाकतो. मग श्रीधर स्वामींचा जन्म तिन्ही सांजेला का व्हायचा? तर श्रीधर स्वामींचा जन्माला मुख्य कारण म्हणजे काय, जे धर्माची अवनती होत होती, त्याला थोडा बंधन घालण्यासाठी म्हणून हा अवतार झाला होता. हा अवतार काही विशेष कारणासाठी झाला होता आणि ते कारण झालं आणि महाराज समाधी घेऊन येत. स्वामी म्हणायचे, मी या जन्मात काही केलं नाही, अजून मला करायचंय, मी पुढे येईन. म्हणजे ह्या अवताराचं कार्य एक सीमित कार्य होतं. मी फक्त आपल्या याच्यात देवांना कला दिली, काही लोकांना मार्गदर्शन केलं, त्या पलीकडे या देहाने माझं काही झालेलं नाही. त्या पुढच्या कार्यासाठीच ते सतत तपश्चर्यात बसत होते. काही ईश्वरीय अनुग्रह पाहिजे त्यासाठी. या दृष्टीने आपण बघितलं तर स्वामींचा जन्म पौर्णिमेला होण्यासाठी झाला. पौर्णिमेला झाला. 16 कला पूर्ण शशी चंद्र असतो आणि चंद्राची जे प्रकाश जो असतो तो शांत असतो. बघा, स्वामींची शांत मूर्ती याला कारण काय? चंद्राचा प्रकाश. श्रीपाद श्रीवल्लभ सकाळचा सूर्याचा प्रकाश तो असतो प्रकाश, पण चंद्रापेक्षा जास्त असतो. आणि दुपारचा सूर्याचा प्रकाश चारीकडे असतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी, नरसिंह सरस्वती यांचा प्रचार जितक्या मोठ्या प्रमाणात झाला तितका श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीधर स्वामी यांचा प्रचार तितका झाला. काही त्याच्यासाठी काळ वेळ जो असतो त्याचाही प्रभाव त्या अवतारावरची असतो. आता स्वामीचा जन्म लाळ चिंचोळीलाच का झाला? खऱ्या अर्थात स्वामींची मावशी लाळ चिंचोळी राहायची देशमुखांकडे आणि तिला मूलबाळ नव्हतं. तर तिची इच्छा होती, तिला माहिती झालं की माझ्या बहिणीच्या पोटी दत्ताचा प्रसाद येणार आहे. तर तिने आग्रह केला की तिचं माहेरपण माझ्या इथे झालं, माझ्या बहिणीचं, तर बरं आहे. का की स्वामींची जी आई होती कमलाबाई, तिचे आई तिचे यजमान नव्हते आईचे, त्या कारणी, आणि भाऊ वगैरे कोणी नाही, या दोन्ही बहिणी होत्या. पण मोठ्या बहिणीने बाळंतपणासाठी आपल्या धाकट्या बहिणीला लाळ चिंचोळीला बोलवलं. आता योगायोग असा झाला की लाळ चिंचोळी पासून गाणगापूर 40 किलोमीटरच्या जवळ पडतो, भाग तोच पडतो. त्यावेळी ही कल्पना नव्हती लोकांना की लाळ चिंचोळी कळगंजी ही जागा जी आहे सायमदेवाची जागा आहे. सायमदेव म्हणजे गुरुचरित्राचं जे निर्माण झालं, समोर आलं, त्याला कारण सायमदेव आहे. आता हे सायमदेव जे होते त्यांची तिथे राहण्याची जागा होती, तिथून 2 किलोमीटरवरती, जिथे महाराजांचा जन्म झाला. खऱ्या अर्थात स्वामींनी आधीचे नरसिंह सरस्वतीच होते. आपल्या शिष्याच्या गावातच वास्तव्यात स्वामींनी जन्म घेतला, तोही एक कारण असावा. आता ही लाळ चिंचोळीचं आणि कळगंजी ही जागा अप्रसिद्ध होती. गुरुचरित्रात बस नुसता त्याचा उल्लेख येत होता. आता तिथे दत्त मंदिर बांधलं गेले, सर्व झाले, शिवशरणप्पांनी केलं, मोठं काम केलं. पण याच्या मागेही इतिहास आहे. तो इतिहास असा की आपण म्हणतो अक्कलकोट महाराज हे नरसिंह सरस्वतीचे अवतार, आणि नरसिंह सरस्वतीचे अवतार असल्या कारणी श्रीधर स्वामीही त्याच परंपरेचे. पुण्याला गणेश पेठला एक दादा जोशी म्हणून राहायचे. आता ते 2 वर्ष ती वारले. त्यांनी ही हकीकत मला सांगितली, कळगंजी जे दिसतंय ना ते दादा जोशींच्या कारणी झाले.
एक दिवस सहज मी गेलो होतो. आमच्या बरोबर आमचे व्याही होते. स्वामींची अशी आज्ञा झाली, दादा जोशींना जाऊन भेट गणेश पेठला. बाकी मला काही पत्ता माहिती नाही, काही नाही. शोधत शोधत गेलो. पोहोचलो 9 वाजता. आणि ते होतेच समोर. त्यांचं शरीर यष्टी अक्कलकोट महाराजांसारखी दिसायची. 6-6.5 फुटाची हाईट आणि इतकं लंगोटीसारखे घालायचे. आणि बघितलं तर असं वाटायचं अक्कलकोट महाराज उभे, गौरवर्ण. मला विचारलं, तुला कोणी पाठवलं? मग तुम्ही ज्याची भक्ती करतात त्यांनी पाठवलं, ये आत. मग त्यांनी आपल्या जीवनाबद्दल सर्व सांगितलं. मग त्यांनी विशेष म्हणून सांगितलं. मग मी सांगितलं, आमच्या घरी श्रीधर स्वामींचा अनुग्रह आहे. लहानपणी स्वामींची भेट झाली आणि स्वामींच्या आदेशाने आम्ही तुमच्याकडे आलोय. तर ते म्हणाले, श्रीधर स्वामी म्हणजे प्रत्यक्ष दत्त आणि कोणी नाही. मी अक्कलकोट महाराजांचा भक्त आहे. त्यांना काली कमलीवाले बाबा ऋषिकेशचे होते, त्यांच्याकडनं अनुग्रह मिळाला होता. त्यांनी पूर्ण आपली हिस्ट्री सांगितली. सांगलीमध्ये प्लेग आला होता तेव्हा कसे पळाले, बाकी सर्व सांगितलं. ते सांगितले. मुख्य मुद्द्याची गोष्ट म्हणजे मी करतोय ते म्हणाय की एकदा मी अक्कलकोटला गेलो होतो आणि गुरुमंदिराच्या तिथे खोल्या आहे, तिथे होतो. बाहेर काही कारणास्तव रात्री 1 वाजता बाहेर आलो तर वटवृक्षाच्या खाली अक्कलकोट महाराज स्वतः बसलेले होते. हिंदीमध्ये बोलले, इधर आओ. मी गेलो. काय? सध्या विष्णू श्रीधर स्वामींच्या रूपात फिरत आहे. त्यांच्या दर्शनाची एकही संधी घालवू नकोस. त्याबरोबर हेही सांगितलं, त्यांचा जन्मस्थान जे लाळचिंचोळी आहे तिथे शिवरात्रीला 3 दिवसाचं अनुष्ठान कर. तुझ्या हातून मोठं कार्य होणार आहे. ही गोष्ट स्वतः दादा जोशींनी मला सांगितली. त्यांच्या घरी मी गेलो होतो, तिथे सांगितलं. आणि बरोबर मी त्यानंतर श्रीधर स्वामींची एकही संधी पुणे आल्यावर घालवली नाही. रात्रभर त्यांच्या पायाशी बसायचं. अक्कलकोट महाराजांनी मला सांगितलं, आता संदेह करायचे उरलाच नाही. प्रत्यक्ष येऊन रात्री 1 वाजता आणि योगाविषयी ध्यानाविषयी त्यांच्याशी प्रश्न विचारायचे. आणि दर शिवरात्रीला 3 दिवसासाठी ती लाळ चिंचोळी सध्या आहे. आता तिथे गर्भगृह आहे, त्याच्या मागची बाजू डोंगर सारखा असा पसरलेला होता. तिथे जाऊन 3 दिवस अनुष्ठान करायचं. अनुष्ठान करताच एक दिवस प्रत्यक्ष दत्त महाराज नंतर श्रीधर स्वामींचं दर्शन झालं. म्हणाले, माझी जी गुरुचरित्राची ओरिजिनल पुस्तक आहे ती एक तांब्याच्या पेटीत वर लाल कापड बांधलेलं आणि जे 4 फुलं मी दिली होती ते 1 फूल तिथे आहे. आणि ती कळगजी म्हणून जागा आहे, तिथे जाऊन तू सांग त्यांना आणि तिथे दत्तमूर्तीची स्थापना कर, तिथे पादुकाही मिळतील. त्याप्रमाणे मी निघालो आणि कळगंजीला शिवशरणप्पाची भेट झाली. शिवशरणप्पांना सांगितलं, असं असं ही सायमदेवाची जागा आहे आणि इथे गुरुचरित्राची पोथी आहे. ती पोथी काढू नका, पण इथे दत्त महाराजांची मूर्ती स्थापना करा अशी आज्ञा आहे. आणि ते सरळ दादा जोशी पुण्याला आले. हे सांगताच बरोबर शिवशरणप्पा आणि त्यांचे जे बरोबर होते लोक, त्यांनी खणायला सुरुवात केली. खणायला सुरुवात केली. प्रचंड प्रमाणात भस्म निघालं आणि ते 2 किलो 3 किलोमीटरच्या पूर्ण भागात तो सुगंध पसरवला. हे जेव्हा दादा जोशींना कळलं तर दादा जोशींनी फोन केला, ती पोस्ती काढू नका. दत्ताची आज्ञा आहे, तिथे जे फूल आहे महाराजांचे तसंच राहू द्या. फक्त तिथे ज्या पादुका निघाल्याय त्याला करुणा पादुका म्हणतात, त्याला हे करा आणि तिथे दत्तमूर्तीची स्थापना करा. आणि मग कळगंजीला शिवशरणप्पा यांनी देऊळ बांधलं, मूर्ती स्थापना केली. आज कळगंजीला लोक गुरुचरित्राचं पारायण वगैरे करत असतात.
म्हणजे श्रीधर स्वामी जरी समर्थ संप्रदायी असले तरीही दत्त संप्रदायाशी किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला कळतं. दुसरं, दत्त संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय फार जवळचा आहे. बघा, समर्थांच्या समाधीच्या मागे दत्त महाराजांनी त्यांना गिरणाला दिलेल्या पादुका आहेत. समाधी त्यात इथेच समोर पादुका आहे. दुसरी, वासुदेवानंद सरस्वतीचे ज्यांनी दंड दिला त्यांना, त्यांचे गुरु काळे परिवार होता, त्याच्या ते नरसिंह सरस्वती जन्माला आले होते. नरसिंह सरस्वतींचं काही लग्नकार्य झालं नाही, पण त्यांच्या बंधूंचं लग्नकार्य, त्या परिवाराचे त्यांनी समर्थ संप्रदायाचा अनुग्रह घेतला. आणि ज्यावेळी दत्तानी त्यांना त्यांची पत्नी निवर्तल्यानंतर त्यांनी संन्यास घेतल्या, वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी सांगितलं, तू दंड घे. दंड कुठे घे? उज्जैनला जाऊन असे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं दंड घे. आणि ते होते नरसिंह सरस्वतींच्या घराण्याचे. नरसिंह सरस्वती दत्त महाराज. आणि अनुग्रह समर्थ संप्रदायामध्ये त्यांनी अनुग्रह घेतला होता. तर त्यांनी एक अट घातली, तुला दरवर्षी जरी संन्यासी असला दासनवमीचा उत्सव आणि दासबोध वाचावाच लागेल. तर यांनी समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय याचा जवळचा संबंध आहे. तसंच स्वामींचा नाथ संप्रदायाशी फार जवळचा संबंध होता. नाथ संप्रदायाचे आपण ऐकले असतील, चित्रकूटचे माधवनाथ महाराज झाले. त्या माधवनाथ महाराजांचा शिष्यांनाही स्वामींनी स्वामी त्यांच्या घरी, त्यांचे जे घराण्याचे होते त्यांचे इथे आपलं गुरु पण घेतलं. त्याच्यात सर्वात मोठं जर घेतलं तर स्वामींचे जवळचे शिष्य होते एक दादा गोडसे. त्यांची एक बहीण होती सुमन परांजपे. तिनेही मला सांगितलेली हकीकत आहे ती अशी की म्हणे की माझ्या इथे माधवनाथ आई वडिलांना माधवनाथ महाराजांचा अनुग्रह होता. चित्रकूटचे माधवनाथ महाराज. आम्ही लहान होतो तेव्हा माधवनाथ महाराज त्यांना म्हणाले होते वडिलांना, तुझ्या दोघा पोरांना माझा भाऊ येऊन अनुग्रह देईल. स्वामी मुंबईला होते, दादरला होते. अचानक स्वामी त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, मला ओळखलं का? कोण? मी श्रीधर स्वामी. देवघरात मला घेऊन चल. देवघरात माधवनाथ महाराजांच्या तस्वीरी शेजारी बसले. बघ कोण आहे मी. तुझे मुलं कुठे? मला मुलं बाहेर गेले. ते त्या दादा गोडसे बाहेर गेले होते, तरुण होते. त्याला पाठव माझ्याकडे. आम्ही माझा भाऊ सांगून गेला होता ना, तुझ्या दोघा पोरांना माझा भाऊ येऊन अनुग्रह देईल. तर मी आलेलो आहे. 1935 साली माधवनाथ महाराजांनी देह ठेवून गेला आणि यांना अनुग्रह 52-53 साली झाला दादा गोडशांना. आणि त्याची खूण म्हणजे सुमनताई परांजपेंच्या घरी जे दादा गोडशांच्या धाकट्या भगिनी होत्या, मी माधवनाथ महाराजांचा फोटो पाहिला होता. तसंच दादा गोडशांच्या पद्मावती आश्रममध्ये आधी होता, आता घालून दिला असेल लोकांनी, मी पाहिला डोळ्याने. तर ही गोष्ट बरोबर आहे की स्वामी ज्याचे माधवनाथ महाराजांचा अनुग्रह होता तिथे त्यांच्या माधवनाथ महाराज सांगितलं होतं माझा भाऊ येऊन अनुग्रह देईल. तर श्रीधर स्वामी जाऊन अनुग्रह दिलेला आहे. आता तुम्हाला मी गाणगापूरला गेले असता एक फार महत्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे संगमकाठी एक बटू महाराज म्हणून होते. त्यांच्याविषयी स्वामींच्या इथे लोकांना कोणालाच माहिती नाही. पण सरोज अक्का म्हणून होत्या, त्या म्हणाल्या तू जातो ना गाणगापूरला, बटू महाराजांची भेट. आता मी कधी पाहिलेलं नाही, कसं ओळखायचं. मी संगमकाठी गेलो. तिथे एक घरी पाहिलं की दार नव्हतं, काही नव्हतं आणि कोणीतरी ध्यानस्थ बसलेल्या समोर स्वामींची फोटो दिसते. आज जाऊन विचारपूस करायला पाहिजे. मी आत गेलो. ते ध्यानस्थ बसले होते. मग ध्यानातून खाली उतरले.
मग तुम्ही श्रीधर स्वामींचे शिष्य का? नाही, माझी योग्यता नाही श्रीधर स्वामींचे शिष्यत्व घेण्याची, पण त्यांना मी गुरु मानतो. मी कोण? त्यांना विचारलं, मी तुम्ही कोण आहात? मग मी गिरगावचा देसाई. आणि काही असं घडलं घरात, मला वैराग्य आलं. मी गुरुच्या शोधात फिरत होतो. मी कर्नाटकात गेलो. कर्नाटकात कोणी सांगितलं, सहजानंद अवधूत जे श्रीधर स्वामींचे शिष्य आहेत त्यांच्याकडे जा, ते अधिकारी सत्पुरुष आहेत, सद्गुरू पदावरती पोहोचलेले आहे. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांना बघितलं तर एक फोटो समोर ठेवून ते ध्यानस्थ बसलेले. यांचं वय जास्त, हे त्यांच्याहून समोरचा व्यक्ती तरुण आणि हे वृद्ध, आणि ध्यानाला बसले. ते ध्यानातून जेव्हा खाली उतरले, विचार हे कोण आहेत? माझे गुरु आहेत. मग तुम्ही वृद्ध आणि गुरु तरुण, मग काय फरक पडतो? अरे माझे गुरु म्हणजे साक्षात दत्त आहेत आणि कोणी नाही. देसाई म्हणाले की, ते नंतर बटू महाराज त्यांना म्हणतात, पहिल्यांदा ऐकलं की गुरु म्हणजे साक्षात दत्त आहे. मग तुला काय शंका वाटतेस का? महाराज काही दिवसांनी इकडे येणार आहे, तुला पटवून देईन की श्रीधर स्वामी हे दत्तच आहे, नरसिंह सरस्वतीच आहे, दुसरे कोणी नाही. बर, काही दिवसानंतर स्वामी कर्नाटकात आले. शिर्डीला सहजानंद अवधूतांच्या इथे आले. सहजानंद अवधूतांनी स्वामींच्या 2 काष्ठपादुका नवीन करून ठेवल्या होत्या आणि म्हणाले, स्वामी प्रवासाच्या या पादुका मला द्या आणि आपण या नवीन पादुका ज्या केल्या ते घाला. स्वामी वयाने मोठे जे शिष्य होते त्यांना आदर द्यायचे. कधी ते जे सांगायचे त्यापैकी सहजानंद अवधूत होते. बाळकृष्ण बुवा अष्टेकर यांच्याविषयी तुम्हाला सांगेन, लोकांना माहिती नाही. हे सर्व स्वामींच्या जबरदस्त पॉवरफुल असे हे होते, त्यांच्यासमोर कोणीही उभं राहू शकत नव्हतं. हे सहजानंद अवधूतांनी स्वामींच्या पादुका घेतल्या, नवीन पादुका दिल्या. स्वामी अन्निक विन्निक करून ध्यानाला बसले. इकडे सहजानंद अवधूतांनी या देसाईंना, बटू महाराजांना बोलवलं आणि दोघांनी बसून त्या स्वामींच्या पादुकांची पूजा केली. आणि पादुकांची, दोन्ही पादुकाची पूजा करून त्यांनी देवघरात त्या पादुका ठेवल्या पुसून व्यवस्थित. आणि देवघराला कुलूप लावून किल्ली बटू महाराजांना दिली, देसाईंना. मग दुपारी स्वामींची भिक्षा झाल्यानंतर स्वामी वामकुशी घेतात. त्यावेळी मी परत येईन. काय झालं, स्वामींचं अन्निक झालं, भिक्षा झाली, स्वामी वामकुशी घेतली, झोपले होते. थोडंसं आता उठणार म्हणून सहजानंद अवधूत देसाईंकडे आले. मी किल्ली कुठे? नाही, माझा जवळ आहे. देवघर उघडलं. पादुका उच. काय बघताय? पादुकात वाळवंट आणि पाणी लागले.